आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी येथील संस्कृती फाउंडेशन स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा आणि निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक श्री सुरेश तनपुरे सर उपस्थित होते। तसेच संस्थेचे सेक्रेटरी श्री अभिजित तनपुरे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भावना शिंदे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गुरुपूजनानं झाली आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान हे सर्वोच्च मानलं जातं। याच परंपरेला अनुसरून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करत पुष्प अर्पण केले आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। शाळेमधील वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी झालं होतं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गीतं, भाषणं, नृत्य, समूह गायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणानं उपस्थितांची मने जिंकली। गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व, शिक्षकांचे समाज घडवण्यामधील योगदान आणि संस्कारांचे मूल्य यावरती विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारामधनं प्रकाश टाकलाय। याचबरोबर निसर्ग संवर्धन दिनानिमित्तानं पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली। झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली आहे। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन, प्लास्टिक मुक्त जीवनशैली आणि स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं किमान एक झाड लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन मान्यवरांनी केलंय। यावेळी शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी एकत्रितपणे रोपे लावून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली। हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणारा ठरलाय। कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुरुजनांचा आदर, शिस्त, संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी याचं महत्त्व पटवून दिलं। आधुनिक शिक्षणासोबतच नैतिक मूल्य आणि निसर्गाविषयीची संवेदनशीलता जोपासणं ही काळाची गरज आहे असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनामधनं म्हटलंय। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेमधील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं करण्यात आलं। कार्यक्रमाच्या शेवटी सौ गायत्री राठोड यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले। गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरलाय। संस्कृती फाउंडेशन स्कूलतर्फे राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांमधनं मोठं कौतुक होत आहे। नमस्ते, आज संस्कृती फाउंडेशन शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आणि वृक्ष संवर्धन दिनानिमित्तानं किंवा निसर्ग संवर्धन दिनानिमित्तानं कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमामध्ये मी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो। ह्या कार्यक्रमासाठी
मुलांनी भाषणाची अगदी छान तयारी केली होती. त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या भाषणामध्ये गुरूंचे महत्त्व तसेच निसर्गाचं आपल्या जीवनावर परिणाम या संबंधी सविस्तर अशी भाषणं केली. खूप अशी सुंदर भाषणं केली. त्याचबरोबर शिक्षकांची पण भाषणं झाली. त्यानंतर मुलांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर वृक्षदिंडी काढली. हे सर्व कार्यक्रम अगदी छानपैकी पार पडले. याबद्दल मी सर्व शिक्षकांचे, प्राचार्यांचे आभार मानतो. माझं नाव आदिती. मी संस्कृती फाउंडेशनची विद्यार्थिनी आहे. मी इयत्ता 9वीत शिकते. आज आमच्या शाळेत गुरुपौर्णिमा हा सण साजरा झाला. येथे आमच्या टीचरांनी आम्हाला गुरुचे महत्त्व सांगितले. मुलांनीही स्पीचेस दिले आणि सांगितलं महत्त्वाचं काय. एवढंच नाही तर गुरु आपल्या जीवनात काय भूमिका बजावतात हेही देखील सांगितले. परत श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले. ते म्हणतात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्वदर्शिनः. याचा अर्थ गुरूंना नेहमी ह्युमिलिटीने म्हणजे त्यांचा आपला मान खाली ठेवून जावावे, म्हणजे प्रामाणिक प्रश्न विचारावे आणि असं जर का केलं तरच गुरु आपल्याला त्यांचं पूर्ण ज्ञान सांगतात. नमस्कार, मी संस्कृती फाउंडेशनची विद्यार्थी इयत्ता 10वीत शिकते. तर आज आमच्या शाळेत नेचर कॉन्झर्वेशन डे साजरा केला गेला. तर हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला गेला. तर आमच्याच प्रोग्राममध्ये हे कळायला गेलं की आपल्या जीवनात हे नेचरचं किती महत्त्व आहे, खूप महत्त्वाचं आहे. आज जर आपण झाडे लावली तर आपली फ्युचर जनरेशन म्हणजेच आपली येणारी पिढी खूप अत्यंत पॉझिटिव्ह याने चालेल. म्हणजे काही त्याच्यावर दुष्परिणाम नाही होणार. जसं की आत्ता डिफॉरेस्टेशन म्हणजे झाडे कापली जात आहेत, ऑक्सिजन घ्यायला मुलांना त्रास होतो, तर ते होणार नाही. तर आपला एक स्पेशल रोल आहे सगळ्या गोष्टीत की आपण जर आज झाडे लावली किंवा आपल्या फॅमिलीज आणि फ्रेंड्सला सांगितलं की आपण झाडे लावा तर आपलं हे एन्व्हायरमेंट खूप ग्रीनर होईल आणि आपली फ्युचर जनरेशन इम्प्रूव्ह होईल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आमच्या स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस आणि त्याचबरोबर नेचर कन्झर्वेशन डेज हा दिवस साजरा करण्यात आला. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मोठे सर सुरेश तनपुरे सर, अभिजित सर, भावना मॅम, माझे सहकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी हे सर्वजण उपस्थित होते. आणि यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मुलांनी, सरांनी आणि आमच्या मुख्याध्यापक मॅडमांनी असं मुलांना स्पिरिच्युअल स्पीच दिलं आहे. आणि त्यामधून आणखी एक नेचर कन्झर्वेशन डेजमध्ये की झाडे लावा आणि झाडे जगवा. झाडांची आजच्या या युगामध्ये, काळामध्ये असलेली आपल्याला गरज आणि भविष्यामध्येही या वृक्षारोपणाचे महत्त्व हे सगळं काही सरांनी समजावून सांगितलं आहे. त्याचबरोबर मुलांनीसुद्धा छानपैकी स्पीच दिलेत आणि झाडे लावून आणि त्याचं संवर्धन कसं करावं हे सुद्धा सरांनी एकदम व्यवस्थितपणे मुलांना सांगितलं आहे. आणि त्यातून सर्व मुलांना त्याचं महत्त्व पटलं आहे. आणि आमच्या आज स्कूलमध्ये सुद्धा खूप प्रकारची झाडे, फळांची, फुलांची लावण्यात आलेली आहे. आणि यापुढेही असाच हा झाडे लावण्याचा वारसा आमचं स्कूल पुढे सुरूच ठेवणार आहे. Good morning everyone, myself Bhavna Shinde, the principal of Sanskriti Foundation Rahuri. So today we are celebrating two important occasions, Guru Purnima and Nature Conservation Day. So Guru Purnima reminds us express gratitude to our teachers, parents and the mentors who guide us with knowledge, values and wisdom. The greatest Guru Dakshina we can offer is to respect them and apply their teaching in our daily lives. At Sanskriti Foundation, we believe that true education is not only about academic excellence but also about building responsible citizens with strong values and environmental awareness. Let us work together to create a greener, cleaner and more sustainable future. So once again, very happy Guru Purnima and Nature Conservation Day. A very happy Guru Purnima. First, I would like to wish my father, my role model, and my first Guru. I wish him a happy Guru Purnima. Your first Guru is always your mother and father, right? They shows you the path, and the second one is your teachers, right? So always believe in them, always
Ask them if you have any problem, they will always guide you in the proper way, in the proper manners. महेश दाने, C24 तास, राहुरी.